नमस्कार, दीप्सन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पालक पनीर करणार आहोत। हॉटेल स्टाईल पालक पनीर, अगदी घरच्या घरी आणि तेही कमी साहित्यात। इथे मी 2 पालकाच्या जुड्या घेतल्या आहेत, स्वच्छ निवडून घेतल्या आहेत आणि धुवून घेतल्या आहेत। त्यानंतर मी इथे कढईमध्ये 2 ग्लास पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी। त्यामध्ये ही जी पालकाची भाजी धुवून घेतली आहे त्यामध्ये टाकणार आहे, 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। इथे आता आपण पाहू शकता की पालकाची भाजी थोडी शिजत येते। आणखी थोडा वेळ आपण भाजीला थोडा वेळ आणखी शिजू देणार आहे। भाजी शिजली की म्हणजे मग थोडा वास येत नाही पालकाच्या भाजीवर औषधांचा वगैरे, त्याच्यामुळे भाजी शिजवून घेतो। आता आपण इथे पाहू शकता की पालकाची भाजी जी आहे ती छान शिजून गेली आहे। आता हे थंड झाल्यानंतर ही जी भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेणार आहे, पाणी गाळून घेणार आहे। भाजीचे जे पानं घेतले होते आपण ते जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे। आपण इथे आता पाहू शकता की जी भाजी आपण शिजवली होती, आता ते पाणी गाळून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे। चला तर मग आता इथे आपण पाहू शकता की आपण जी भाजी शिजवून घेतली होती त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये। त्यानंतर रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथे आपण घेतलं आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे इथे कट करून घेतले आहेत बारीक साईजमध्ये। त्यानंतर 2 टोमॅटो घेतले बारीक चिरून। त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, 1 वाटी पनीर घेतलं आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, तुमच्या चवीनुसार आपण कमी जास्त तिखट घेऊ शकता। त्यानंतर इथे 1 चमच जो आहे तो मॅगी मसाला घेतला आहे। त्यानंतर इथे जे तर 2 लहान चमचे जे तर एव्हरेस्ट मटण मसाला घेतला आहे। त्यानंतर इथे जे काही खडे मसाले घेतले, 4 लवंग घेतले, थोडासा शहाजिरा, थोडी दालचिनी। त्यानंतर इथे आता तेल गरम झालं आहे, त्यानंतर आपण कांदे जे आहे तर तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि कांद्याचा रंग जे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहे आपण। आता आपण इथे पाहू शकता की कांदा जो आहे आपला आणखी जो आहे तो गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहे। आणखी झाला नाही आहे तो, त्याच्यामुळे आणखी थोडा वेळ फ्राय होऊ द्यायचा। आता आपण इथे पाहू शकता की मी इथे मीठ टाकते आहे चवीनुसार, म्हणजे जर मीठ टाकलं कांदा फ्राय करताना म्हणजे लवकरच कांदा जो आहे तो फ्राय होतो, त्याच्यामुळे मी इथे कांदा फ्राय करताना मीठ टाकते आहे। चला तर मग आता इथे आपण पाहू शकता कांद्याला जो आहे तो गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये ॲड करणार आहे जे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते टोमॅटो। आता टोमॅटो जे आहे तर बारीक होईल, मस्त पेस्ट होईपर्यंत टोमॅटो जे आहे तर आपण मिक्स करून घेणार आहे। दालचिनी, शहाजिरे, लवंग आणि काळी मिरी ते आपण ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण इथे घेतलं होतं आलं लसूणची पेस्ट, ती पण यामध्ये ॲड करणार आहे। त्यानंतर आपण इथे घेतली आहे हळद घेतली आहे, ती पण आता आपण इथे ॲड करून घेणार आहे। त्यानंतर इथे आपण लाल तिखट घेतलं आहे 2 चमचे, ते आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकता। त्यानंतर मी इथे मॅगी मसाला घेतला आहे, छोटे 2 चमचे घेतले। त्यानंतर मी इथे घेतलं आहे एव्हरेस्टचा मटण मसाला 2 छोटे चमचे।
त्यानंतर आपण जे काही मसाले यामध्ये ॲड केले टोमॅटो आणि कांद्यामध्ये ते मस्त प्रकारे व्यवस्थित करून घेणार आहे, व्यवस्थित मॅश करून घेणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणारे आपण जे पालक होते बारीक पेस्ट करून घेतली आहे पालकाची ती त्यामध्ये आपण ॲड करणार आहे. जी आपण आता पालक ॲड केलं आहे पालकाची पेस्ट ती मस्त एकत्रित करून घेणार आहे, म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहे 1 वाटी जे पनीर घेतलं आहे. पनीर मी इथे फ्राय करून नाही घेतलं आहे अगोदर, फ्राय केलं तर एवढं टेस्टी लागत नाही, जे की असंच जर पनीर टाकलं तर थोडं खायला पण चविष्ट लागतं, त्यामुळे मी असंच पनीर घेतलं आहे फ्राय न करता. तुम्हाला जर आवडत असेल फ्राय करून तर तुम्ही फ्राय करून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आता आपण तेल सुटेपर्यंत त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवणार आहे. आपण इथे पाहू शकता आपण थोडं मंद आचेवर ठेवलं होतं पनीर व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. त्यानंतर आता इथे पाहू शकता छान प्रकारे तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण इथे कोथिंबीर जी आहे 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे ती जी आहे ती भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे. आता इथे आपण पाहू शकता की आपली पनीरची जी रेसिपी आहे पालक पनीरची रेसिपी ती इथे रेडी झाली आहे.